नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपण 21व्या शतकात आहोत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि हे सगळं असतानाही आपण प्रगतीकडे घोडदौड करत असतानाही काही गोष्टी अशा आहेत, काही रूढी परंपरा, काही सामाजिक बंधनं अशी आहेत की त्याच्यामुळे पुन्हा आपली प्रगती खुंटते की काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा आणि गहन असा प्रश्न म्हणजे अस्पृश्यता. अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमातून आपण अस्पृश्यतेविषयी बोलणार आहोत, त्याच्या निवारणासाठी सध्या काय प्रयत्न चालू आहेत त्याविषयी बोलणार आहोत आणि पुढच्या पिढीसाठी या संदर्भात आपण मार्गदर्शनही करून घेणार आहोत तज्ञांकडून. आजचा विषय काय आहे तो आपण पाहून घेऊया. आज आपण बोलणार आहोत अस्पृश्यता निवारण जनजागृती आठवडा याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत योगीराज बागुल सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. सर ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि जीवनाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. अभ्यासक आहेत, पण याशिवायही इतर अनेक विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांची 9 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि आणखीही 3 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सरांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधला जो आशय आहे तो महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आज अनेक विद्यापीठांमधून वापरला जातोय. साहित्यिक आणि सामाजिक संस्थांमध्ये सर वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय तळमळीने ह्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करतायत. त्यामुळे आजचा जो विषय आहे अस्पृश्यता निवारण, त्याविषयी ते आपल्याला नक्कीच उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपण म्हणतो की आता आपला देश हा प्रगतीच्या वाटेवर आहे आणि खरोखरच जेव्हा हा विषय मिळाला तेव्हा एक कुठेतरी अशीही शंका आली की आज आपण शहरात राहतोय आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून वावरतोय, तर अशी शंका येते की खरंच आज अस्पृश्यता आपल्याकडे अस्तित्वात आहे का किंवा कुठे बघायला मिळते का? काय सांगाल तुम्ही? तुमचा अनुभव काय आहे? याच्या अगोदर मी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो. अस्पृश्यता ही झिरपण जी आलेली आहे ती जुन्या काळाच्या ज्या स्मृती आहे किंवा जे काही वेद आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेद आहेत किंवा ज्या वेगवेगळे जुन्या काळाचे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यापासून ही झिरपण आलेली आहे. जगाच्या पाठीवर हा एकमेव भारत देश आहे असा आहे की ज्या देशामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत, अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आहेत. जसं आपण म्हणतो अनेकात एकता, तसा हा देश आहे. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की ह्या देशातली जातीयता पूर्णतः अजून संपुष्टात आलेली नाही. तसे पाहायला गेलं तर जातीयतेचे आत्ता सध्याच्या परिस्थितीत म्हणाल तर 2 भाग करता येईल. ग्रामीण भागातली जातीयता वेगळी आहे, शहरी भागातली जातीयता वेगळी आहे. शहरी भागातली जातीयता ही अंतस्थ आहे आणि ही उघड दिसत नाही, परंतु ती आहे. ती जो त्या गोष्टीला जातीच्या किंवा कुठल्या गोष्टीला जो अस्पृश्य वर्ग आहे तो सफर होतो त्याला ते जाणवतं. आणि ग्रामीण भागातली जातीयता ही लगेच उद्धृत होते, बाहेर येते, समजते. तसं शहरी भागात नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी एक संदेश त्याच्या समाजाला दिला होता की खेडी सोडा आणि शहराकडे चला. शहराकडे गेलं म्हणजे माणूस सजग होतो, ज्ञानी होतो आणि कमीत कमी त्याच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला तो डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. आणि म्हणजे तुम्ही सांगितलं तसं की
ते बरोबर आहे की शहरात आपल्याला असं वाटत असतं की आता अस्पृश्यता वगैरे काही नाही आहे, कारण आपल्याला दिसत नाही ठळकपणे, पण ती कुठेतरी मनामध्ये असू शकते. आणि गावामध्ये आपण जर गेलो तर ती स्पष्टपणे उघड उघड आपल्याला तो फरक दिसून येतो. सर, आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये बऱ्याच ठिकाणी वर्णभेद वगैरे आहे, भेदाभेद आहे, पण तरीही अस्पृश्यता किंवा स्पर्श न करणे हा जो भाग आहे, हा मला वाटतं की फक्त आपल्याकडेच दिसून येतो. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. गोऱ्यांचा आणि काळ्यांचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल, त्यांचे स्लेव जो प्रकार होता, म्हणजे आहे म्हणायला हरकत नाही, पण फार कमी प्रमाणात आहे पाश्चात्य देशामध्ये, युरोपमध्ये. परंतु कृष्णवर्णीय श्वेतवर्ण्यांची सेवा करण्यासाठी जिवंत राहावेत याच्यासाठी श्वेतवर्ण्यांकडून तसा प्रयत्न केला जायचा. बरं बरं. आणि त्याच्यावर मोठी फार मोठ्या लोकांनी मग पुढे आंदोलनं केली. मार्टिन ल्यूथर किंग पासून किंवा अब्राहम लिंकन पासून खूप मोठ्या लोकांनी त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी तसं भारतामध्ये झालं नाही. तुम्ही मनुस्मृतीचे काही श्लोक वाचाल किंवा इव्हन काही संतांचे जर श्लोक वाचाल, मी इथे त्यांचे नावं घेऊ इच्छित नाही, पण त्यांनी संतांनी सुद्धा काही त्यांच्या ओव्यांमध्ये, काही गाथांमध्ये जातीयतेचा उल्लेख केलेला आहे आणि अतिशय किळसवाने प्रकाराने तो केलेला आहे असं मी म्हणेल. मनुस्मृतीचा प्रश्नच नाही. तर असा प्रयत्न ह्या देशामध्ये खूप उशिरा झाला असं म्हणायला हरकत नाही, ज्या पद्धतीने पाश्चात्य देशामध्ये झाला. आणि त्या लोकांनी, श्वेतवर्णीयांनी काय केलं की कृष्णवर्णीयांच्या संगोपन केलं म्हणायला हरकत नाही, किंवा त्यांना काही सवलती देऊ केली, कारण त्यांना त्यांची सेवा करून घ्यायची होती. तसं भारतामध्ये तर हा अस्पृश्य हा एक भारताचा, देशाचाच किंवा समाजाचाच संपूर्ण समाजाचा कलंक आहे असं बिंबवण्यात एका सवर्ण वर्गाकडून नेहमी बिंबवण्यात आलेलं आहे. हे आपण पूर्व इतिहास पाहिलं ना, ते अधोरेखित होतं प्रकाशाने. नक्कीच. म्हणजे कुठेतरी ह्या जुन्या रूढी परंपरा, ज्या आपण म्हणतो की रूढी परंपरांमधलंही आपण वेचून घ्यायला पाहिजे, तर ह्या अशा काही आहेत की ज्या खरं तर आपल्याला सोडून द्यायला पाहिजेत. पण तुम्ही म्हणालात तसं की अजूनही अस्पृश्यता आपल्याकडे अस्तित्वात आहे आणि त्याच्या निवारणासाठी आपल्याला अजूनही प्रयत्न करावे लागतात. सर, आत्ताचा हा जो सप्ताह आहे, अस्पृश्यता निवारण सप्ताह, या सप्ताहाबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचं औचित्य काय आहे आणि तो आत्ता का साजरा केला जातो किंवा पाळला जातो? बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली, त्या घटनेचं शेवटचं भाषण करताना बाबासाहेब संसदेमध्ये फार सुंदर एक वाक्य बोललेले आहे. ते इंग्लिशमध्ये वाक्य असं आहे, कास्टिझम इज द डीप इंजुरी बाय वे ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वी ट्राई टू रिमूव्ह इट बट इट इज नॉट सफिशियंट. इट इज अ टाईप ऑफ बँडेज टू द सरफेस टू द इंजुरी. कास्टिझम मस्ट बी अबॉलिश्ड फ्रॉम द माइंड अँड हर्ट ऑफ द ह्युमन बिंग. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाच्या मनामधून आणि मेंदूमधून जोपर्यंत जातीयता जात नाही प्रत्येक व्यक्तीच्या, तो सवर्ण असो की अवर्ण असो, तोपर्यंत ह्या देशातली जातीयता पूर्णतः अबॉलिश होईल, नष्ट होईल असं विचारवंतांनाही वाटत नाही आणि मलाही वाटत नाही. माणसाच्या मनातून जातीयता जाणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सर. म्हणजे ही मनातली कुठेतरी जी एक घट्ट पाळंमुळं कुठेतरी आहेत की ती मनातून जाणं खूप गरजेचं आहे. आणि अस्पृश्यता ही कुठेतरी जातीभेदाशी नक्कीच निगडित आहे. आपण सर जर इतिहास पाहिला तर तुम्ही काय सांगाल की आपल्याकडे संत तुकडोजी महाराज होऊन गेले किंवा गाडगे बाबा होऊन गेले की त्यांनी याविरुद्ध कुठेतरी समाज प्रबोधन केलं होतं, याविरुद्ध आवाज उठवला होता. तर सगळ्यात आधी तुम्ही काय सांगाल की कोणी अस्पृश्यता निवारणाविषयी प्रयत्न केलेले आहेत? मी तर तुकडोजी महाराज किंवा गाडगे महाराजांच्या पण पलीकडे जाईल. हा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केलेला आहे. बरं बरं बरं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. समग्र महाराजांचं चरित्र तुम्ही जर वाचाल तर महाराजांनी जातीला कधीच महत्त्व दिलं नाही. महाराजांनी प्रत्येक व्यक्तीमधले गुण ओळखले. तो महार असो, मांग असो, भिल्ल असो किंवा रामोशी असो, ह्या लोकांचा अतिशय खुबीनं महाराजांनी उपयोग करून घेतला. एक मला आश्चर्य वाटतं, म्हणजे हे दिस इज अ नथिंग बट मिरेकल थिंग. 50 वर्षामध्ये हा माणूस काय करून ठेवतो
म्हणजे अर्धा देश अटके पार कुठल्या कुठं काय करून ठेवतो. म्हणजे ह्या खुब्यानं ह्या महाराष्ट्राला मिळालेला, महाराष्ट्राला नाही मी देशाला म्हणेल, महाराज हे देशाला मिळालेले हे अमूल्य अलंकार आहेत. त्यांनी प्रत्येक जातीचा, त्या जाती आपापल्या पायरी राहायची ही गोष्ट मी मान्य करतो, परंतु त्या व्यक्तीच्या गुणांचा महाराजांनी फार चांगला उपयोग करून घेतला. त्याच्यानंतर गाडगेबाबा किंवा तुकडोजी महाराजांचे अगोदर गोपाळबाबा वलंकर होते. गोपाळबाबा वलंकरांनी विटाळा विध्वंस नावाचं वृत्तपत्र सुरू केलं 1888 मध्ये. अच्छा. त्याच्यानंतर शिवराम जानबा कांबळे होते, त्यांनी 1809 मध्ये सोमवंशी पत्र नावाचं एक पत्रक सुरू केलं पाक्षिक. ह्या लोकांनी ही रुजवात करून ठेवली. तेव्हा बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात व्हायची होती, परंतु आणि जेव्हा बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात झाली किंवा त्याही अगोदरपासून 2 लोकांची नावं तर आवर्जूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे राज्य म्हणजे महाराजांच्या क्षेत्रावर म्हणाल, एक शाहू महाराज आणि एक सयाजीराव गायकवाड. आणि ह्या दोघांनाही जी साथ दिली ती दोघांनीही यांना प्रबोधनकार ठाकरेंना खूप चांगली साथ दिली, त्यांना मदत केली. आणि इव्हन यांना आपले काय महात्मा ज्योतिबा फुले यांना पण फार मदत केली. ही झिरपण पुढे मग गाडगेबाबापर्यंत येते, तुकडोजी महाराजांपर्यंत येते. तुकडोजी महाराजांचं तर थोडंसं काय म्हणू आपण, ते विदर्भात आणि वऱ्हाडामध्ये जास्त प्राबल्य होतं, परंतु गाडगेबाबा तर अगदी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत त्यांची कीर्तनं झाली. बाबासाहेबांवर त्यांचा प्रचंड लोभ होता. बाबासाहेबांबरोबर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. एक किस्सा तर सर्वज्ञ आहे. नक्कीच सर, आपण तेही ऐकणार आहोत. आणि खरोखरच ही जी रुजवात आत्ता जी सरांनी सांगितली त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो ऐकणं हे देखील नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी माहितीपूर्ण आणि रोचक ठरणार आहे. त्याविषयी आपण बोलणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्येष्ठ लेखक विचारवंत योगीराज बागुल. सर, हा जो सप्ताह आहे तर हा आता का साजरा केला जातो, त्याचं औचित्य काय सांगाल? अजूनही लोकांच्या मनामध्ये एक ठराविक समाज असा आहे की ह्या जातीयतेच्या कोशामधून तो बाहेर येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते की मानवी मूल्याचं अवमूल्यन होतं की काय असं सारखं वाटायला लागतं. काही ग्रामीण भागामध्ये असे काही लोक आहेत की ते अतिशय वेगवेगळ्या गुणांनी त्यांच्याकडे साठवलेले आहेत, पण ते पुढे येऊ शकत नाही. तर महाराष्ट्र शासन ह्या दबलेल्या अस्पृश्य समाजातल्या लोकांना, महाराष्ट्र शासन, केंद्र शासनसुद्धा किंवा तुमच्या दूरदर्शनच्या माध्यमातून सुद्धा ह्या वेगवेगळ्या प्रकारचे ह्या अनुषंगाने उपक्रम राबवले जातात. आणि लोकांच्या मनातून किंवा काही कोशांमध्ये जे वावरलेला एक वर्ग आहे त्या वर्गाच्या मनातून हे जातीयतेची जी कीड आहे ती पुसण्याचा प्रयत्न केला जातो. हे शासनाच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य उपक्रम केला जातो असं मला वाटतं. आणि याची आवश्यकता पण आहे असं पण मला वाटतं. नक्कीच याची आवश्यकता आहे, कारण कुठेतरी जेव्हा आपल्याला काहीतरी चांगला बदल हवा असतो तर त्यासाठी जनजागृती हा एक, मला वाटतं, एक मूलभूत गोष्ट आहे की जी लोकांपर्यंत हा विचार जो आहे तो पोहोचला पाहिजे. सर, तुम्ही मगाशी सांगत होतात की अगदी छत्रपती शिवरायांपासूनची आपली परंपरा आहे किंवा तेव्हा देखील त्यांनी या अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केला होता आणि लोकांच्या गुणांना महत्त्व दिलं होतं. तुम्ही संत गाडगेबाबांचा एक किस्सा सांगणार होतात, तर तो ऐकायला आवडेल. किस्सा मजेदार आहे. किस्सा तो असा आहे की एक वेळा गाडगेबाबा खूप आजारी होते. बरं. आणि बाबासाहेब नेमकं मुंबईत आलेले होते दिल्लीहून. आणि बाबा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा बाबासाहेब गाडगेबाबांना दवाखान्यामध्ये ते ॲडमिट असताना 2 घोंगड्या त्यांना देण्यासाठी घेऊन गेले. बरं. आणि बाबासाहेब जेव्हा गाडगेबाबांकडे गेले तेव्हा गाडगेबाबा अगदी म्हणजे काय असं म्हणायला हरकत नाही की उठण्याच्या सुद्धा बसण्याच्या सुद्धा अवस्थेत नव्हते. त्यावेळेस गाडगेबाबांचं वाक्य खूप सुंदर आहे. आणि देवकीनंदन गोपाला जे गोनी दांडेकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे, गोनी दांडेकर विशेष म्हणजे गाडगेबाबाचे एकेकाळचे लेखनिक. बरं. त्याच्यामुळे ते म्हणजे फ्रॉम दी हॉर्स माउथ म्हणतो ना असं ते पुस्तक आलेलं आहे देवकीनंदन गोपाला. त्याच्यामध्ये गोनीदा लिहितात
की गाडगे बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही बाबा भले कामाचे माणूस, तुम्ही कशाला आले, तुमचा प्रत्येक टाईम फार महत्त्वाचा असतो आणि हे काय आणले बाबा तुम्ही मला भेटायला भेट म्हणून. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणतात की बाबा मला माहिती होतं तुम्ही कुठली दुसरी भेट घेणार नाही. वाऱ्या वावधानामध्ये कुठे कुठे तुम्ही फिरता, जनजागृती करता, ह्या तुमच्या निदान संरक्षणासाठी त्यापासून ह्या 2 घोंगडे मी तुम्हाला भेटीसाठी आणलेले आहे. आणि त्यावेळेस विशेष म्हणजे पंढरपूरचं आश्रम गाडगेबाबा जे गाडगेबाबांचं आश्रम असतं, त्या गाडगेबाबांच्या पंढरपूरच्या आश्रमाचे जे पेपर असतात ते सगळे पेपर ते बाबासाहेबांच्या स्वाधीन करतात. हा फार मजेदार, अनेक भेटी झाल्या त्यांच्या, पण हा किस्सा आणखी फार मजेदार आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की ही एक कुठेतरी बीजं रोवली होती आणि हळूहळू मग पुढे जसं आपण प्रगत होत गेलो किंवा चांगल्या व्यक्ती आपल्याकडे आल्या, ज्यांनी विचारांची घुसळण आपल्या देशामध्ये केली आणि हा जो विचार आहे हा पुढे येतोय. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शाहू महाराजांचा आणि सयाजीराव गायकवाडांचा, तर त्यांनी देखील ह्या सगळ्या अस्पृश्यता निवारणासाठी किंवा जातीभेद निवारणासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? मी तर म्हणेल ह्या क्षेत्रासाठी काम करणारे हे 2 महत्त्वाचे ध्रुव होते. बरं बरं. शाहू महाराज सुद्धा आणि सयाजीराव गायकवाड सुद्धा. आणि ह्या 2 लोकांनी, 2 महानेत्यांनी बाबासाहेबांना प्रचंड सहकार्य तर केलं, परंतु त्यांच्या संस्थानामध्ये स्वतंत्र भारतामध्ये घटना निर्मिती होऊन किंवा ती अंमलात आल्यानंतर 1950 नंतर, त्याच्या अगोदर ह्या संस्थानामध्ये अस्पृश्यांसाठी ज्या सवलती दिल्या जायच्या त्या लागू केलेल्या होत्या लोकांनी, त्या महाराजांनी. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे एका चौकामध्ये कारवारचे महाराज जे होते सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, तर तिथे एका चौकामध्ये अस्पृश्याचं हॉटेल होतं आणि तिथे जाऊन शाहू महाराज चहा प्यायचे. अच्छा. ही एक वैशिष्ट्याची गोष्ट होती, मोठी गोष्ट होती. आणि ह्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी अस्पृश्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा बाकीच्या वेगवेगळ्या माध्यमातून शिष्यवृत्त्या देऊन ह्या 2 लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या लोकांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणा किंवा बाबासाहेब म्हणा, यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या इनडायरेक्टली डायरेक्टली सुद्धा सहकार्य केलेलं असं मी म्हणेन. बरं. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता जो प्रसंग सांगितला की अस्पृश्यांचं एक हॉटेल होतं आणि तिथे जाऊन ते चहा प्यायचे, म्हणजे जेव्हा राजा अशा पद्धतीचं वर्तन करतो तेव्हा नक्कीच ते संपूर्ण समाजासाठी किंवा संपूर्ण प्रजेसाठी ती एक स्तुत्य अशी बाब असते. सर, त्यावेळेचा जो काळ होता म्हणजे जेव्हा अस्पृश्यता होती आणि अनेक, खरं सांगायचं तर अत्याचार झालेले आहेत, तर त्या काळाचं तुम्ही वर्णन काय सांगाल की किती विदारक असा तो काळ होता? प्रश्न अतिशय वेगळा विचारला तुम्ही. माझ्या पाठीवर काटा आला हा प्रश्न विचारला तर. जंगलात वाहणारं ओढ्याचं पाणी पिण्यासाठी सुद्धा अस्पृश्यांना परवानगी नसावी अशी ही बांधणी इथल्या जाती व्यवस्थेने केलेली होती. आणि म्हणाल तर माझे वडील काय, मी ह्या सगळ्या संक्रमणातून गेलेलो आहे. मी जेव्हा लहान असताना माझ्या गावी जनावरं वळण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी जायचो तेव्हा खूप तहान लागायची. हा तर माझा काळ सांगतो मी. अगोदरच्या काळाचं तर अगदी म्हणजे काही मनुस्मृतीमध्ये काही ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल. बायाने केसाला तेल लावायचं नाही, अंगभर कपडा वापरायचा नाही, पितळेचे किंवा काशाच्या भांड्यामध्ये किंवा चांगल्या किमती भांड्यामध्ये जेवायचं नाही, त्यांनी खापराच्या भांड्यातच जेवायचं. किंबहुना म्हणजे किळसवाली गोष्ट म्हणजे आश्चर्य वाटेल, शौचाला पाणी न्यायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी ह्या इतिहासामध्ये लिहिलेल्या आहेत जुन्या काळच्या सवर्णांच्या. इथून ही सगळी ही जे काय बदल होत गेले हे सगळं इथून झालेले आहे. आणि याला संत महंतसुद्धा याला म्हणजे हे झालेले आहेत, म्हणजे त्यांना पण याची झळ सोचलेली आहे. त्यामुळे तुकाराम महाराज एका ठिकाणी खूप चांगलं म्हणतात, काय करू आता धरुनिया लाज, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगे कोणी मुखियाचा जाणं, सार्थक लाजूने नव्हे हित.
म्हणजे तुकाराम महाराजांना याची झळ सोसावी लागलेली आहे. तेव्हा अस्पृश्यांचं तर विचारूच नका, प्रचंड त्यांना ताप सहन. म्हणजे माझे वडील सांगतात की मी, आता वडील नाही आहेत पण ते मला सांगायचे की आम्हाला, मी म्हणजे जवळपास कळता होईपर्यंत फक्त लंगोटी घालायची आणि सगळे लंगोटीच घातलेले राहायचे लोक. अंगभर कपडा, अगदी पूर्ण अंग, कुठलाही सीझन असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, लोंगोटीच असायची. आणि गावोगाव फिरून ज्याची बारी असेल त्याने गावकी करायची, गावात जाऊन भीक मागायची एक प्रकारचं. ह्या संक्रमणातून सगळा हा समाज त्याची प्रगती करतो आहे आणि इथपर्यंत आलेला आहे असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे त्या खरंच एक विदारक अशी परिस्थिती होती, भयानक होती, आणि त्यातून आज आपला समाज जो आहे तो पुढे जातोय. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो घेऊया. मुकुंद केतकर आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. तिथे कोण उचलत, त्यांचा आवाजच नाही. तुम्हालाच विचारायचा का प्रश्न? तुम्हाला विचारून हो, सरळ तुम्ही प्रश्न विचारा. आता तुम्ही टीव्हीवर ऐकू येत आहे, बोला. नमस्कार, मुकुंद केतकर बोलतो. बोला सर. ह्या अभ्यासाच्या सुरुवातीलाच असं सांगितलं गेलं की वेदांनी अस्पृश्यता पसरवली, वेदांनी चातुर्वर्ण निर्माण केले आणि सामाजिक व्यवस्थापन सुरू केलं, अस्पृश्यता चालू केली, असं कसं काय म्हणता येईल? नाही, आता तुम्ही जर एक, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, काय सांगाल? त्यांचा असा प्रश्न आहे की अस्पृश्यता निर्माण कशी केली याच्याबद्दल त्यांना माहिती एक हवी आहे. श्लोक आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. शक्ते न पी ही शूद्रेन न कायो धनसंचय. याचा अर्थ असा आहे, अस्पृश्यांमध्ये धनसंचय कुवत किंवा इच्छा असली तरी त्याने धनसंचय करू नये, कारण धनसंचय केल्यास त्याला मद चढतो असं हे म्हटलं जातं. आणि याच्यामुळे हेच उद्धृत करतं की अस्पृश्यांनी कशा प्रकारचे काय करावं, कुठं काय करू नये, काय करावं, असं हे वेदांमध्ये सुद्धा उद्धृत केलेले सांगितलेलं आहे. बरोबर आहे सर. तो काळ तुम्ही सांगितलात, वेदांचा जो काळ आहे तो तुम्ही सांगितलात, आणि त्यानंतर कशा पद्धतीने जी क्रांती घडून आली ते तुम्ही सांगितलं. तुम्ही खूप वर्षांपासून या चळवळीमध्ये काम करताय, तर त्याबद्दल सांगा की तुमची आणि चळवळीची गाठ कशी पडली आणि कशा पद्धतीने तुमचा जो कामाचा आलेख आहे तो वाढत गेला. एक मुद्दा सांगता सांगता छोटासा राहून गेला. हो. मी जेव्हा गावामध्ये गुरं चारायला जायचो त्यावेळेस, ज्यावेळेस आम्ही खूप तहान लागायची, तेव्हा जी काही मळे तळे राहायचे तिथे पाणी प्यायला जेव्हा जायचो, तेव्हा तिथली मळ्यातली एखाद्या मुलगा किंवा एखादी बाई कुणीतरी आमच्या म्हणजे दुरून अगदी भांड्यानं पाणी टाकायचे आणि आम्ही अशी ओंजळ करून ते प्यायचो. ते पाणी ओंजळीत कमी पडायचं आणि अंगावरच जास्त पडायचं. म्हणजे अशा प्रकारातून, अशा संक्रमणातून ही सगळं आलेलं आहे. म्हणाल तर माझं गावच चळवळीचं, दादासाहेब गायकवाडांची पहिली सभा माझ्या गावात झाली, खंडाळा गावामध्ये, वैजापूर तालुक्यामध्ये. महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांचा पदस्पर्श माझ्या गावाला लाभलेला आहे. माझ्या गावात बाबासाहेब येऊन गेलेले आहेत, 2 वेळेस आलेले आहेत. त्याच्यामुळे माझं पूर्ण गावच, इव्हन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस 1937 पासून बाबासाहेबांच्या जयंत्या सुरू झाल्या आणि तेव्हापासून गावामध्ये काही काही ठिकाणी काय व्हायचं की बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला काही गोंधळ सवर्ण लोक करायची. तेव्हा आमच्या गावामध्ये एक काठीलाठी पार्टी तयार झाली आणि हे काठीलाठी पार्टी काय करायचे, पूर्ण जिल्ह्यामध्ये पाहुजी वस्ताद होती किंवा बाकीची मंडळी बरीच होती. हे लोक काय करायचे, काठीलाठी पार्टी, यांच्याकडे काठ्या राहायच्या आणि वेगळे वेगळे डाव असायचे काठ्याचे. तर जिथे जिथे भीमजयंती साजरी केली जायची तिथे तिथे ही काठीलाठी पार्टी जायची. म्हणजे कुठल्या प्रकारचा गोंधळ होऊ नये याची दक्षता घेतली जायची किंवा डिफेंड हा प्रकार व्हायचा, म्हणजे प्रतिकार करण्याचा प्रकार त्याच्यामुळे व्हायचा आणि हा वचक बसायचा. तेव्हापासून ही चळवळीचं बीज माझ्या मध्ये रुजलं गेलं. नंतर नामांतर पुढे चालून तर कॉलेजला गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज, नागसेन परिसर, औरंगाबाद इथे शिकत असताना नामांतरणाच्या चळवळीमध्ये तर मी अगदी 12वीला असतानाच जवळपास 3 आठवडे राजकीय कैदी म्हणून नाशिकच्या जेलमध्ये होतो. बरं. आणि पुढचे सगळंच आयुष्य माझं मग सामाजिक चळवळीमध्येच गेलं. त्याच्यापुढे मग सरकारी नोकरी लागल्यानंतर काही बंधन आली, परंतु निसर्गाने एक प्रतिभेची देणगी दिलेली असल्यामुळे साहित्याच्या माध्यमातून मी ह्या सामाजिक चळवळीमध्ये माझ्या परीने सेवा करायचा प्रयत्न करतो.
बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो की लेखणी ही नेहमीच धारदार असते आणि लेखणीने देखील खूप मोठे सामाजिक बदल घडू शकतात. आणखीही आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून अस्पृश्यता निवारण या विषयाबद्दल आणखी आपण माहिती करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शासनाच्या काही योजना आहेत त्याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्येष्ठ लेखक विचारवंत योगीराज बागुल सर. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या क्षेत्रातलं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र त्यांनी दिला आणि त्यानंतर एक मोठी क्रांती घडून आली. तर तुम्ही काय सांगाल की त्यांचं जे काम आहे अस्पृश्यता निवारणामध्ये ते नक्कीच मोठं आहे, त्याबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायचं म्हणजे हे अगदी बुद्धी चालत नाही अशी गोष्टी आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलं नाही असं एकही क्षेत्र नाही. हो. 18 आणि 20 मार्च 1920 साली या 2 दिवशी माणगावला जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि बाबासाहेब त्या कार्यक्रमाला होते. त्या कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांनी फार सुंदर वाक्य बोलले. ते एक अस्पृश्यांना उद्देशून शाहू महाराज म्हणतात, आता तुम्हाला तुमचा मुक्तिदाता मिळाला आहे. बरं. आणि इथून पुढे तुमची विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू होणार आहे. हे सगळं त्यानंतर बाबासाहेबांनी जे वृत्तपत्र काढले त्या वृत्तपत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे बाबासाहेबांचं म्हणजे मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे 1920 ते 1956 हा फक्त 36 वर्षाचा कार्यकाळ आहे बाबासाहेबांना जो कार्य करण्यासाठी मिळालेला आहे. आणि या 36 वर्षामध्ये ह्या महामानवाने या देशामध्ये प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणजे हा अस्पृश्य समाज कुठे होता त्या काळी आणि कुठे आणून ठेवलेला आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे त्रिवार सत्य आहे, सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. बाबासाहेबांनी जे सुरू केलं ते पहिलं वृत्तपत्र म्हणजे मूकनायक 31 डिसेंबर 1920 रोजी. आणि तिथून खऱ्या अर्थाने ह्या जनजागृती सुरुवात झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर 1920 नंतर पुढचे 3 वर्ष बाबासाहेबांना राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणखी विदेशात जावं लागलं. परंतु नंतर 1924 साली त्याची तारीख विशेषतः म्हणजे 27 जुलै 1924 रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. बरं. ह्या बहिष्कृत हितकर्णी सभेची तुम्ही जर एक्झिक्युटिव्ह बॉडी जर बघाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये सगळे सवर्ण घेतलेले आहेत बाबासाहेबांनी. त्याच्यामध्ये नावं आहेत. विशेषतः त्या अधिपती म्हणजे त्याचे जे मुख्य होते ते सर चिमनलाल सेटलवाड होते. त्याच्यानंतर त्या कार्यकारिणीवर उप अधिपती म्हणून जे घेतलेले आहेत ते जी.के. नरिमन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पी.जी. चव्हाण घेतलेले आहेत. बी.जी. खेर घेतलेले आहेत. हे सगळे लोक हे एक्झिक्युटिव्ह बॉडीवर घेतले. नंतर ॲडमिनिस्ट्रेशन बॉडी जी होती, कार्यकारी मंडळ जे होतं, त्या कार्यकारी मंडळाचे बाबासाहेब अध्यक्ष होते. म्हणजे बाबासाहेबांना त्यावेळी जो आधार मिळाला हे दलितेतर लोकांचा फार चांगल्या प्रकारे, अगदी म्हणजे चित्तपावन ब्राह्मणापासून तर अगदी काय म्हणाल राव मराठा म्हणा किंवा CKP म्हणा, ह्या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांना प्रचंड सहकार्य केलं. आणि हे जे मग बाबासाहेबांचं अव्याहत कार्य चाललं ते 1956 पर्यंत होतं. बरोबर आहे. आणि तुम्ही आता जो मुद्दा मांडलात की जे दलितेतर सहकारी होते त्याच्यावर सर तुमची पुस्तकं पण आहेत 2 भागांमध्ये. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की दलितेतर अनेक सहकारी होते आणि त्यांचं जे सहकार्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमीच लाभलेलं आहे आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसते, तर ती देखील आम्हाला जरूर सांगा. बाबासाहेबांचं ग्रंथ प्रकांड पंडित्व इतकं प्रचंड होतं. हो. म्हणजे मी जेव्हा सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये जातो आणि तिथले जेव्हा काही ग्रंथ चाळतो आणि बाबासाहेबांनी जी पाहिलेले ग्रंथ, वाचलेले ग्रंथ पाहतो, जे अंडरलाईन बाबासाहेबांनी तिथे केलेले असतात. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की ह्या जवळजवळ 35,700 काहीतरी आणखी वरती ग्रंथांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या पुस्तकावर कोणते महत्त्वाचं आवर्तन कुठे लिहिलेलं आहे हे मी सहज सांगू शकतो. बरं. 35,000 ग्रंथ. हे नथिंग बट मिरॅकल.
भयंकर आहे. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्या लोकांच्या विरोधात जे काही सवर्ण मंडळी होते किंवा काय म्हणतात त्याला, धर्म मार्कंड जे लोक होते, धर्माचे जास्त हे करणारे, पुरस्कार करणारे धर्मांध लोक होते, एवढ्या सगळ्यांच्या विरुद्ध हा एकटा महापुरुष लढत होता. अनेक पातळीवर, राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, वैचारिक पातळीवर किंवा न्यायालयीन पातळीवर सुद्धा. आणि याची ठिणगी पडली. याचं आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ह्या सांगू मी इच्छितो की जिथे महाराजांनी काय म्हणतात त्याला राजधानी स्थापन केली, रायगड जिल्ह्यातल्या महाड, ह्या महाडच्या जवळच्या असलेल्या त्या रायगड किल्ल्यावर, त्याच्याच अगदी जवळ असलेल्या महाडच्या ठिकाणी हा पाण्याचा रणसंगर बाबासाहेबांनी सुरू केला. आणि तिथून जे मंथन सुरू झालं, प्रचंड मोठं मंथन सुरू झालं, ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चाललं. बरोबर. चौदार तळ्याचा त्यावेळी एक सत्याग्रह झाला होता, तिथे अनेक लोक आले होते आणि त्यानंतर खूप वेगवेगळ्या खरं तर घटना घडल्या आणि क्रांती झाली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ याची देखील स्थापना केली होती, तर त्याबद्दल काय सांगाल? समाज समता संघामध्ये सुद्धा 1927 साली बाबासाहेबांनी ती स्थापन केला. आणि त्या समता संघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सहकारी होते ते बाबासाहेबांचे कवळी बाबू म्हणा किंवा RD भार कद्रेकर म्हणा किंवा खांडके म्हणा, ही सगळी मंडळी ही सवर्ण होती. इव्हन बापूसाहेब सहस्रबुद्धे जे चित्तपावन ब्राह्मण होते, हे सगळी मंडळी सवर्ण होती. ती निस्पृहपणे म्हणाल तर अगदी असं म्हणले जातं की घरावर तुळशी पात्र ठेवून काम करणे म्हणजे काय, ह्या दलितेतर लोकांकडे पाहिल्यानंतर कळतं. ह्या दलितेतर लोकांनी प्रचंड बाबासाहेबांना सहकार्य केलं. ह्या लोकांचा जर इतिहास जर आपण उद्धृत केला नाही किंवा त्या इतिहासाकडे जर दुर्लक्ष केलं तर बाबासाहेबांचं कार्य पूर्ण झालं असं आपल्याला वाटणारच नाही. आणि समाज समता संघामधून बाबासाहेबांनी काय केलं, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मिश्र भोजनं केली. आणि ज्या काही ठिकाणी तर मिश्र विवाह पण झालेले आहेत. काही ठिकाणी वाचनालय सुरू केली. ह्या वेगवेगळ्या माध्यमातून अगदी सामाजिक जागृतीचा फार चांगला स्तुत्य उपक्रम बाबासाहेबांनी सहकार्य केला. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व दलितेतर लोकांनी बाबासाहेबांना त्यावेळेस फार चांगलं, सुरबानाना असू दे, भार कद्रेकर असू दे किंवा मग टिपणीस असू दे, चित्रे असू देत, ही सगळी मंडळी बाबासाहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून उभी होती. त्यावेळेस सामाजिक स्थिती अतिशय भयंकर होती. बाबासाहेबांना अनेक रक्तानं लिहिलेली पत्र यायची. आणि बाबासाहेबांबरोबर अतिशय महत्त्वाचं आणि दांडगं कवच हे दलितेतर लोकांचं होतं. बाबासाहेब जेव्हा दामोदर हॉलचे तिथे त्यांच्या ऑफिसच्या समोर झोपायचे, बाहेर येऊन झोपायचे, तेव्हा ही सगळी मंडळी आजूबाजूला झोपलेली असायची. विशेष म्हणजे हा बाबासाहेबांना एक वेगळाचा पहारा होता. हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आजच्या पिढीने विशेषतः सवर्ण लोकांनी याचे चांगली प्रकारे जाण घ्यायला पाहिजे की त्यावेळेस हे कसं घडत होतं. आणि आता त्या अनुषंगाने आपण ह्या अनुषंगाने तो सगळा इतिहास नजरेसमोर ठेवून आपण आणखी चांगल्या प्रकारे काही करू शकतो का, या अनुषंगाने सुद्धा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. जो समाजामध्ये बदल घडत असतो असं म्हणतात की तो फार हळूहळू घडत असतो. आणि ह्या सगळ्या जो बदलाचा प्रवास आहे तो आपण आज पाहतोय. आजच्या कार्यक्रमातून आणखीही आपण जाणून घेणार आहोत याबद्दल. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे गाढे अभ्यासक योगीराज बागुल सर. सर, आपण या पूर्ण कार्यक्रमामध्ये तुम्ही इतिहास सांगितलात, पार्श्वभूमी सांगितलीत ह्या सगळ्या मागची. शासनाच्या आज काही योजना आहेत, तर त्या योजनांबद्दल काय सांगाल? केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर सुद्धा ह्या अस्पृश्य समाजाला अपलिफ्ट करण्यासाठी किंवा हे अस्पृश्यांना आणखी सशक्त बनवण्यासाठी दोन्ही पातळीवर फार चांगल्या योजना राबवल्या जातात. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुलच्या योजना असू, महत्त्वाचं म्हणजे केंद्राच्या माध्यमातून किंवा राज्याच्या माध्यमातून सुद्धा गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीच्या योजना असो, ह्या योजना महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जातात.
आणि त्याचा लाभ सगळ्या ह्या समाज सगळा घेतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कास्टिझम अबॉलिश करण्यासाठी किंवा कास्टिझम नष्ट करण्यासाठी दोन्ही पातळीवर मिश्रविवाह जे लोक करतात, जे कोणी त्या ह्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये राज्य पातळीवर मिश्रविवाह करतात, त्याच्या पाठीशी आज शासन, केंद्र शासन आणि राज्य शासनसुद्धा खंबीरपणे उभा राहतं. हा एक स्तुत्य उपक्रम केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर केला जातो असं मला वाटतं, आणि हा चांगला उपक्रम आहे. सर, कायदा काय सांगतो? म्हणजे जर अस्पृश्यता आज आपल्याला कुठे उघड उघड दिसत असेल तर त्याविषयी काही कायदा आहे का? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कायद्याने अनेक महत्त्वाचे कलम बनवून ठेवलेले आहे. अगोदर बाबासाहेबांपासूनच्या अगदी घटनामध्ये, त्याच्यानंतर काही गोष्टी अमेंड झाल्या, काही गोष्टी आणखी कडक पण केल्या. बरं. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये माणसाच्या मनातून आणि मेंदूतून जोपर्यंत ही कास्टिझम जात नाही तोपर्यंत हे शक्य नाही. कायद्यानं सगळ्या गोष्टी फार चांगल्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी एका ठिकाणी खूप चांगलं म्हटलेलं आहे की घटनेच्या माध्यमातून हा फार चांगला मनोरा आम्ही बनवलेला आहे. मी बनवलेला नाही म्हणत, म्हणजे पूर्ण टीमने, ड्राफ्टिंग कमिटीने हा सगळा फार सुंदर आकर्षक मनोरा आम्ही बनवलेला आहे. म्हणजे घटना, ह्या मनोऱ्याचा लाभ सर्व लोकांना होणं आवश्यक आहे. आणि जर झाला नाही आणि ह्या लाभापासून जे लोक वंचित राहतील, वेळ अशी येऊ नये की ते वंचित राहिलेले लोक ह्या मनोऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी सरसावतील. हे फार मोठाचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या योजना ज्या कार्यान्वित होतात ह्या सगळ्यांना मिळाल्या पाहिजे, कुठल्याही प्रकारची पक्षपाती न करता, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. नक्कीच सर, तुम्ही अनेक वर्षांपासून चळवळीमध्ये काम करताय, गावोगावी तुम्ही हिंडलेला आहात. तर आजच्या काळातली अस्पृश्यता निवारणासाठी काही आव्हानं आहेत, ती आव्हानं तुम्हाला काय जाणवतात? आव्हानं तर आहेच. मी तर म्हणेल अस्पृश्य समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये संघर्ष ही वृत्ती असलीच पाहिजे, चिकाटी असलीच पाहिजे, आणि काय म्हणतात जिद्द ही असलीच पाहिजे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आव्हानं प्रत्येक पावलावर आव्हान आहे. जेव्हा तुमची एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धी चांगली असते त्याच्याकडे आर्थिक सोर्सेस नसतात, आर्थिक पर्याय नसतात किंवा आर्थिक सहकार्य नसतं, किंवा ज्याच्याकडे आर्थिक चांगल्या प्रकारची बुद्धी असते, ज्याच्याकडे आर्थिक सहकार्य ज्याचं चांगलं असतं किंवा आर्थिक पाठबळ ज्याला चांगलं असतं, त्याच्याकडे बुद्धी नसते, असा विरोधाभास होतो. ह्या सगळ्या पातळीवर ह्या अस्पृश्य समाजाला लढावं लागतं. प्रत्येक ठिकाणी आव्हानं आहेत. राष्ट्रीय पातळीवर तर आहेत, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर म्हणण्यापेक्षा केंद्रीय, म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्त आव्हानं आहेत. अनेक सुविधा अजूनही ग्रामीण भागामध्ये पोहोचलेल्या नाहीत. डिजिटलच्या विषयी मी जास्त बोलेल. प्रत्येक आता काय सगळं जग हे अँड्रॉइडच्या माध्यमातून समोर येत आहे. पण काही वर्ग असा आहे, कारण ही दरी विचित्र आहे, काही वर्ग असा आहे, काही मुलं अशी आहेत की त्यांच्या हातामध्ये हा अँड्रॉइड फोन नाही. म्हणजे त्यांना डिजिटल युगामध्ये, म्हणजे जगामध्ये काय घडतंय अजूनही त्यांची पात्रता असूनसुद्धा ते हे माहीत करू शकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि केवळ त्याला ही आर्थिक दरी फार मोठी कारणीभूत आहे असं मला वाटतं. हे अनेक प्रकारच्या अशा गोष्टी सांगता येईल. बरोबर, म्हणजे अनेक आव्हानं आहेत आणि त्यावर मात करण्याचा नक्कीच आपण सगळेजण प्रयत्न करतोय. तुम्ही या दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल की कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि हा जो अस्पृश्यता निवारण सप्ताह आहे तो खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू की आपण अंमलात आणू शकतो? मी माझ्या सर्व अस्पृश्य बांधवांना हे सांगेल किंवा इव्हन सवर्ण बांधवांना हेच सांगेल, माणसाचे गुण तुम्ही ओळखा. प्रत्येकाचं रक्त सारखंच असतं. अस्पृश्यता ही या देशाच्या विकासाच्या आड येणारी फार महत्त्वाची मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत याच्यातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत, याच्या अगोदरच मी तर म्हणेल ही गोष्ट, ही जातीयता जर ही देशामध्ये नसती आज, तर आज अमेरिका ही देशाची महासत्ता नसती, या जगाची महासत्ता नसती, तर हा भारत देश जगाचा महासत्ता असता. तर ही जातीयता ही फार मोठी अडसर आहे. मनातून ती काढून टाकणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ह्या माध्यमातून
दूरदर्शन, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन हा आठवडा राबवत आहे आणि लोकांना म्हणजे जे काही ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना ह्या माध्यमातून वेगळ्या पातळीवरून मार्गदर्शन होत आहे असं मला वाटतं. नक्कीच. ज्येष्ठ समाज सुधारक बाबा आमटे यांनी असं म्हटलं होतं की महारोग जो आहे किंवा कुष्ठरोग जो आहे तो खरं तर शरीरातून जातो, पण मनातून जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत कुष्ठरोगाचं निवारण होणार नाही. आणि मला असं वाटतं की त्याचप्रमाणे अस्पृश्यता ही जरी बाहेरून आपल्याला नष्ट झालेली दिसली तरी जोपर्यंत ती मनामनातून लोकांच्या जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने अस्पृश्यता निवारण होणार नाही. तर अस्पृश्यता निवारणासाठी आणि मुख्य म्हणजे एका सुदृढ समाजासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया. या नोटवर आज आपण इथेच थांबतोय. सर, आज आपण इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या दर्शकांना. आमच्या संपूर्ण दूरदर्शन सह्याद्रीच्या टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार. दूरदर्शननं मला ह्या आजच्या दिवशी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दूरदर्शनचे मी मनपूर्वक आभार मानतो.